मालगाव जिल्हा परिषद व गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मालगाव येथे जाहीर सभा। मालगाव जिल्हा परिषद व गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते नामदार उदय सामंत यांची मालगाव येथे भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। सभेत बोलताना नामदार उदय सामंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती दिली। मालगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, रस्ते, पाणी पुरवठा व आरोग्य सुविधा बळकट करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। लोकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते असे सांगत आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले। यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचाराला अधिक गती मिळाली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली पाहिजे। कारण 1960 सालामध्ये दिल्लीवरनं या महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आणत असताना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायत देखील असली पाहिजे, पंचायत समिती असली पाहिजे आणि जिल्हा परिषद असली पाहिजे। कारण आमदारापेक्षा, खासदारापेक्षा ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व दिलं पाहिजे, हे सांगणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब होते। आणि त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे। आणि हा दोन्ही विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपला शिवसेना पक्ष चालतो। म्हणून आपल्याला धनुष्यबाणाला मतदान होते। आमचे डबल महाराष्ट्र केसरी आणि सर्व तरुणांच्या गळ्यातील ताळ्यात असणारे पैलवान चंद्रदादा पाटील, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते सदानंदजी कबाडगे सर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सुंदरताई मोरे आणि सर्व त्यांच्या पदाधिकारी, शिवसेनेचे या मालगाव नगरीतील सर्व पदाधिकारी आणि आपण सगळे या मालगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी, खरं तर या गावच्या प्रचाराच्या इलेक्शनच्या निमित्तानं आपण इथे जमलोय। आता उपस्थित असलेले घेवारे बाबा, आपण प्रचारासाठी खूप कमी वेळ आहे। साहेबांना 3:30 वाजता टेक ऑफ करायचं आहे आणि साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देतोय की सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या नेत्यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास बंद करायचा असताना फक्त वनखंडे सरांच्या शब्दाखातर आपण मालगाव नगरीत आणि बेडग नगरीत आलात, याबद्दल मनापासून त्यांचं स्वागत करतोय। साहेब, खरं दोनच गोष्टी सांगणार आहे। ज्या आमदारला 16 वर्षे या मालगाव नगरीनं डोक्यावर घेतलं, त्या आमदारानं फक्त फसवण्याशिवाय आणि बोगस कामं केल्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही। आमचा एक कार्यकर्ता पैलवान शेजूळ, अजित शेजूळ याच्या मातोश्री तो उभा राहिलेले आहेत। एक तरुणामधलं धडाडीचं नेतृत्व असणारा हा अजित शेजूळ जेव्हा खूप पुढे चाललाय, त्यांचे डिपॉझिट जप्त करायला चाललाय, म्हणताना पोलीस प्रशासनाला सांगून साहेब त्याच्यावरती खोट्या केसेस घालून त्याला आत टाकायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत। साहेब, जनतेत जाऊन मतं मागा, जनतेत जाऊन विकास करा। तुम्ही जर विकास 16 वर्षे केला असेल तर ही असली घटना आणि असल्या दादागिरीची भाषा करायची योग्य नाहीये। जशाच तसं उत्तर आम्हाला देता येतं, परंतु आपली माननीय एकनाथभाई शिंदेची आपलं शिकवण आहे, नम्रतेनं जायचं आहे। ही जनता जी सगळी एवढी आलेली आहे, हे दुपारच्या भर उन्हामध्ये आपल्याला ऐकायला आलेले आहे। अजित शेजूळच्या असेल किंवा आमच्या असलेल्या इथल्या उमेदवार असणाऱ्या चंद्रिकाताई वनमोरे असतील, यांच्यावर प्रेम करणारी जनता इथं आली आहे। हे पाहून विरोधकांच्या पायाखालची बाया अशी वाळू बसरालेली आहे। मग अजितला काय ते टॉर्चर कर, मला तर आता समजलं तो स्टेजवर आला तर तुला उचलून घेईल। हे काय बिहार आहे काय आपला? महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्व असणारे देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे नेतृत्वाखाली काम करणारी आपली सगळी टीम आहे। साहेब, अजित, आम्ही सगळे तुझ्याबरोबर शिवसैनिकून बरोबर आहोत। नक्की सांगतो, येणाऱ्या या 7 तारखेला आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचा आहे। आपला विकासाचा अजेंडा सांगणारा हा आमदार आपल्याला एवढं सांगतो, तुम्ही आम्हाला मतं दिले नाही तर आम्ही तुम्हाला विकासाला निधी देणार नाही। 16 वर्ष इथं असणारा हुतात्मा स्मारकाला पैसा देऊ असा वारंवार सांगणारा हा आमदार त्यांच्या हातनं झाला नाही। साहेब, आपल्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या जेव्हा आपण पत्र दिलं तेव्हा 2.5 कोटी रुपये हुतात्मा स्मारकासाठी 1 डिसेंबरची ऑर्डर आपल्या हातात आली आहे। जोपर्यंत त्याची वर्क ऑर्डर घेऊन नारळ फोडत नाही तोपर्यंत जाहीर करायचं ठरवलं होतं, परंतु या मालगावची अस्मिता असणारी इथली ही हुतात्मा स्मारकासाठी पर्यटनमधून आपल्या माननीय एकनाथभाई शिंदेनी 2.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। शिवसेनेला सुद्धा निधी येतो, त्यांनी विसरतायत
भाजप फक्त सत्तेत नाही आहे, सत्तेत शिवसेना सुद्धा आहे. एकनाथभाई शिंदेच्या बरोबर काम करणारे आमचे उदयजी सामंत साहेब आहेत. असे अनेक मंत्री आहेत. त्यांच्यातून आपल्याला विकासाला निधी मिळेल. मी एवढंच सांगेन, येणाऱ्या 7 तारखेला आपण असणाऱ्या चंद्रिकाताई वनमोरे असतील, ललिता काकी शेजूळ असतील आणि आपल्या या मिरज मतदारसंघामध्ये जे धनुष्यबाण आणि पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं. साहेबांना बोलायचं आहे, त्यांचं टेकऑफ वेळेत व्हावं लागतं, कारण नाहीतर मला माहिती आहे एवढा लांबचा प्रवास त्यांना बायकार करावा लागेल. त्यामुळं आपण नेहमी बोलू, पण मी सामंत साहेब आपल्याला एवढं सांगतोय, आमच्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही एवढी दक्षता आपण घ्यावी, एवढी